सरकार या ठिकाणी काम करत आहे. केंद्राच्या तोडीस तोड आपण काम करतोय. शेतकऱ्यांना ताकद दिलेली आहे. इतिहासामध्ये कधी कुठल्याही शेतकऱ्याला एकही रुपया खात्यावरती कधी मिळत नव्हता. पण आदरणीय नरेंद्रभाई मोदींनी 6,000 रुपये देण्याचा निर्णय घेतला. पण राज्य सरकारने पुन्हा निर्णय घेतला आणि त्याच्यात 9,000 रुपये वाढ करून 15,000 रुपये शेतकऱ्याला वार्षिक देण्याचा निर्णय, असा प्रचंड मोठा निर्णय, क्रांतिकारी निर्णय आज शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी घेतला. जो शोषित आहे, वंचित आहे, दलित आहे, ज्याला कधीच विकास झाला नव्हता, विकासापासून वंचित राहिला होता, या सगळ्यांना ताकद द्यायचं काम आज राज्य सरकार आणि केंद्र सरकार करत आहे. आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. गेल्या 5 वर्षांमध्ये या सातारा जिल्ह्याला प्रचंड सिंचनासाठी निधी आला. आदरणीय पंतप्रधानांनी परवा सांगितलं, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब ज्यावेळेला राज्याचे मुख्यमंत्री होते त्यावेळेला लक्ष्मणराव इनामदार उपसा सिंचन योजना झेलकटापूर पूर्ण केली. प्रचंड सिंचनाचा निधी या राज्याला, या जिल्ह्याला दिला. त्याच पद्धतीनं निधी आज आपल्या जिल्ह्याचे सुपुत्र आणि राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब देत आहेत. एवढा प्रचंड निधी या शेतकऱ्यांसाठी आम्ही देतोय. आज आपण जनतेसाठी अहोरात्र कष्ट करतो. मग आता ज्या नेत्यांच्यामुळे आज आमचं जीवन एवढं सुसह्य झालंय, ज्या नेत्यांच्यामुळे आमच्या शिवारात पाणी आलं, ज्या सरकारमुळं आज आम्ही सुखी आणि समृद्ध जीवन जगू शकतो, मग अशा वेळेला निश्चित हेच सरकार पुन्हा देशामध्ये येण्यासाठी आपण कष्ट घेतलं पाहिजे. आजपासून सगळ्यांनी एका दिलानं, संजीव बाबांनी सांगितलं, सगळे एकत्र काम करणार आहेत. कुणीही स्वतःचा वैयक्तिक स्वार्थ ठेवायचा नाही. येईल त्यानं आदरणीय नरेंद्रभाई मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी या यज्ञामध्ये आहुती द्यायचे. आपण सगळ्या जाती धर्माच्या सगळ्यांनी एकत्र येऊन पुन्हा एकदा नरेंद्रभाई मोदींना पंतप्रधान करण्यासाठी या ठिकाणी संकल्प करूया. व्यासपीठावर बोलणारे खूप आहेत, परंतु आमच्या मतदारसंघाच्या साक्षीने या ठिकाणी पालकमंत्री आणि छत्रपती उदयनराजे भोसले साहेबांना मी सांगतो, पूर्ण ताकदीनं आपण जो उमेदवार द्याल त्या उमेदवाराला खटाव कोरेगावची जनता आणि सातारा जनता पूर्ण ताकदीनं मतदान करेल असं अभिवचन या ठिकाणी देताना थांबतो. रामकृष्ण हरी.